मस्त संध्याकाळचं हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा मस्त संध्याकाळचा बेत आहे। मी आता पावभाजी करणार आहे। तर बघा साहित्य बघा, झटपट पावभाजी करणार आहे मी। फ्लावर घेतलाय, हा स्वच्छ धुवून असे पीस करून घेतलेत। बीट लागणार आहे आपल्याला कलरसाठी, छान एकदम येतो त्याचा कलर। आणि बटाटे घेतलेत 3, ढोबळी मिरची 3 घेतल्यात, 3 टोमॅटो घेतल्यात आणि कांदे मोठे 2 घेतल्यात एकदम बारीक चिरून, आणि वाटाणा घरातलाच घेतलाय भिजवून। चला तर मस्तपैकी पावभाजी करूया। आता आपल्याला काय करायचं, पहिला कुकरमध्ये ना ह्या सगळ्या भाज्या उकडून घ्यायचेत। तर पहिला आपण बटर नाही, मी तूप घालणार आहे। तुम्ही तुपाऐवजी बटर घालू शकता। बटर घरात शक्यतो कोणाच्या नसते म्हणून मी काय करणार आहे, तूप घालायचं आहे आपण, कारण तेलामुळे एवढी छान आपल्याला पावभाजीला टेस्ट येत नाही, म्हणून मी काय करणार आहे, तूप घालणार आहे। तर आता तूप घालूया आपण, आणि थोडंसं टोमॅटो पण घालायचं आहे। आता बघा टोमॅटो घालूया। आता बघा आपण फ्लावर घालून घेऊया। स्वच्छ धुवून मी त्याला चिरून घेतलंय असं। बीट घालायचं आहे आता। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता अवेलेबल। माझ्याकडे गाजर नाही आहे। आता आपण हे वाटाणा घालून घेऊया। आता ना ह्याला छान पैकी ना बघा असं पूर्ण असं खालीपर्यंत। आता बटाटा जरा आपल्याला बारीक करून बटाटा घालायचा आहे। सकाळच्या गडबडीत डब्याला वगैरे मुलांना करणार असलं तर ही पद्धत अशा पद्धतीने नक्की करून बघा। एकदम सोप्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला। आता बटाटा घालूया। हा पण मी स्वच्छ धुवून चिरून घेतलाय। आता आपण ना थोडंसं खालीवर करून ना थोडंसं पावभाजी आणि पावभाजी मसाला आणि थोडंसं मीठ घालूया। आता थोडं मीठ घालूया। आता पावभाजी मसाला घालूया थोडासा, आणि छानपैकी त्याला खालीवर करून घेऊया। आता थोडंसं परतून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालूया आणि 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्यात। छान त्याला शिजू द्यायचं छानपैकी। तर झाकण लावून ह्याचे 6 शिट्ट्या करून घेऊया आपण। आता बघा आपल्या शिट्ट्या होईपर्यंत ना आपण पावभाजीचा मसाला करून घेऊया। थोडंसं मी 1 चमचा तूप घातलंय, आणि थोडंसं आपल्याला तेल पण घालायचं आहे। आता आपण यात जिरं घालणार आहे। 1 चमचा भरून जिरं घालायचं आहे। आता 1 चमचा जिरं घालून घेऊया।
छानपैकी जिरं तडतडलं की आता आपण कांदा घालायचा आहे. आता कांद्याचा रंग छानपैकी सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतायचं छान त्याला. आता आपण यात टोमॅटो घालून घेऊया. आता याला पण छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता ढोबळी मिरची घालूया. आता हे पूर्ण आपल्याला छानपैकी मऊ करून घ्यायचं आहे, एकदम शिजवून घ्यायचं आहे छान एकदम. थोडंसं परतायचं आहे. आता थोडंसं पाणी घालूया आणि आपल्याला ह्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावूया. आता एक आपण 5 मिनटं शिजवून घेऊया आता हे. तर बघा आता आपलं कुकर थंड झालंय. तर बघा आपले बघा किती छान शिजलंय. आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया. आता मॅश करून घ्यायचं आता हे सगळं. आणि हे अजून आपलं शिजलंय. हे पण आपण ढोबळी मिरची वगैरे कांदा घालून हे केलं ते मसाला. आता ह्याला छानपैकी मॅशरने, तुमच्याकडे असेल तर मॅश करून घ्या असं. आता बघा हा पण एकदम मसाला आपला छान झालाय. कलर आलाय त्याला छानपैकी. आहा हा हा, काय मस्त सुवास यायला लागलाय. आता आल्या लसणाची पेस्ट घालूया आपण. छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि हे थोडंसं भांडं छोटं होतं म्हणून मी आता कढईमध्ये ट्रान्सफर करणार आहे ही भाजी. आता आपण कुकरमधले जे सगळ्या भाज्या होत्या आपण शिजवून घेतल्या त्या सगळं घालायचं आहे यात. बघा कसला कलर कसला मस्त आलाय. आता बघा आपली भाजी आता अशी झाली. आता यात आपण ना बघा मस्त हा मी सवाई मुंबई पावभाजी मसाला हा आता आपण घालून घेऊया. 1 चमचा भरून घालून घ्यायचा आहे. तिखा लाल थोडंसं घालायचं आहे. मी घरगुती थोडा लाल तिखट घालणार आहे. मीठ घालूया आता चवीप्रमाणे. आणि कसुरी मेथी घालूया थोडीशी. तर धनेपूड घालूया थोडं, अर्धा चमचा. आता हे सगळे मसाले ना छानपैकी थोडंसं पाणी पण घालायचं. आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडं पाणी घालूया.
बाहेरच्या सारखी जरा मस्त टेस्टी होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया आपण. आणि त्याला ना आपण आता वरून तडका द्यायचा आहे बघा. मी हळद वगैरे काय घातली नाही. बाहेर हळद वगैरे काय घालत नाहीत ती लोक. आता छानपैकी एक त्याला वाफ काढून घेऊया. आता बघा आपण याला तडका करून घ्यायचा आहे. थोडंसं तूप आणि थोडंसं तेल घेतलं आहे. आता यात आपण ना तिखा लाल घालून घ्यायचा आहे कलरसाठी. आणि थोडासा तिखा लाल घालूया बघा. आता आपण हा तडका त्यात घालायचा आहे. पावभाजीचा हा तडका घालून घेऊया मस्तपैकी. आता आपली भाजी तयार आहे बघा. आता कोथिंबीर घालून घेऊया भरपूर अशी. मस्त आपली बघा पावभाजी तयार आहे. तर बघा आपली मस्त दिसते का कशी पावभाजी बाहेर सारखी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया आपण मस्तपैकी. थोडासा पावभाजी मसाला आणि थोडा बटर घेऊन, मी बटर नाही आहे तूप घेऊन ब्रेड आणला आहे मी. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून ना असं मस्त पाव थोडे गरम करून घेऊया खाण्यासाठी. मग तयार आहे आपले मुंबई स्टाईल पावभाजी झटपट. नक्की करून बघा अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकताय मस्त आपली पावभाजी तयार आहे बघा. कसली मस्त दिसायला लागल्या आहे का बाहेरच्या सारखी एकदम मस्त मस्त. त्यासोबत खाण्यासाठी लिंबू, कांदा आणि ब्रेड. तर नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि बाजूला जी घंटा आहे ती दाबा. आणि तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि मस्त असंच करून बघा टिफिनसाठी, ऑफिससाठी, लहान मुलांच्या डब्यासाठी नक्की करा झटपट पावभाजी. आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि शेअर करा. आणि परत भेटूया अशाच मस्त मस्त नवीन रेसिपीमध्ये. तर थँक्यू सो मच.